मुंबई महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? ठाकरे ब्रँडची जादू कशा प्रकारे चालणार? कोणाला किती जागा मिळणार आणि नेमका विजय कशा प्रकारे होणार? सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मुंबई कोणाची हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा उत्तर एकच येतं, ती मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या ठाकरे या शब्दाची. सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं जोरदार वाहतंय, पण यावेळी गणित बदललेली आहेत. विरोधकांनी खूप प्रयत्न केले, पण मुंबईच्या गल्लीबोळातून एकच आवाज येतोय की यावेळेस सत्ताधाऱ्यांची चिंता वाढणार आणि ठाकरे बंधूंचा विजय होणार, गुलाल उधळला जाणार. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय नक्की कशा प्रकारे होऊ शकतो? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांपैकी बहुमताचा आकडा 114 आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लोकांचा कल काय सांगतोय? उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आता जाणून घेऊया. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात उद्धव साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. सहानुभूतीची लाट आणि निष्ठावान शिवसैनिक यांच्या जोरावर उद्धव साहेबांची शिवसेना जवळपास 25 ते 35 जागांवर मजल मारू शकते. त्याचबरोबर राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलूया. राजसाहेबांची मांडणी आणि मुंबईच्या विकासाचा त्यांचा ब्ल्यूप्रिंट तरुणांना आकर्षित करतोय. यावेळेस मनसे किंगमेकरच्या भूमिकेत असेल. जवळपास 85 ते 95 जागा मिळवण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी आणि इतर वर्गाला किती मिळणार आहे हे पाहूया. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गट मिळून 70 ते 80 जागांवर राहू शकतात, तर काँग्रेस आणि इतर 15 ते 20 जागांवर आटोपतील असा अंदाज वर्तवला जातोय. याचाच अर्थ असा की मुंबईत सत्तेची चावी ही पूर्णपणे ठाकरे कुटुंबाच्या हातात असणार आहे. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांचा विजय कसा होणार? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, यांचा विजय नक्की कशा प्रकारे होणार आहे हे बघूया. मराठी मतांचा एकत्रीकरण. जेव्हा मराठी माणसाला वाटतं की मुंबई आपल्या हातातून जातीये, तेव्हा तो पक्ष विसरून ठाकरे नावामागे उभा राहतो. राजसाहेबांची आक्रमक भाषणं आणि उद्धव साहेबांनी केलेली विकास कामांचं कॉम्बिनेशन विरोधकांसाठी कर्दनकाळ ठरणार आहेत. आता सायलेंट वोटर बघा. मित्रांनो, मुंबईत असा एक मोठा वर्ग आहे जो टीव्हीवर बोलत नाहीये, पण मतदानाच्या दिवशी गुपचूप धनुष्यबाण आणि रेल्वे इंजिनला पसंती देतो. आता तिसरा मुद्दा बघा मित्रांनो, विरोधकांविरुद्धचा संताप. फोडाफोडीचं राजकारण मुंबईकरांना आवडलेलं नाहीये. आपली मुंबई, आपला माणूस हा विचार यावेळेस विजयी होणार आहे. जरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या चिन्हावर लढले, तरी त्यांची मुख्य लढाई ही मुंबई वाचवण्यासाठी आहे. ही भावना मतदारांमध्ये रुजली आहे. आता विरोधकांची चिंता का वाढली आहे हे बघूया. विरोधकांची झोप उडण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईतलं मराठी टक्का एकवटला आहे. विरोधकांकडे कितीही पैसे असला तरी ठाकरेंच्या सभेला येणारी ओरिजिनल गर्दी आणि लोकांचं प्रेम विकत घेता येणार नाहीये. राजसाहेबांनी जर टोलचा मुद्दा आणि स्थानिक रोजगाराचा मुद्दा उचलला तर तरुणाई त्यांच्या मागे धावते, आणि उद्धव साहेबांनी जर मुंबईच्या अस्मितेची हाक दिली तर कुटुंब बाहेर पडतात. हे दोन्ही प्रवाह एकत्र आले किंवा समांतर चालले तर विजय निश्चित आहे. तर मित्रांनो, मुंबईचा राजा कोण होणार हे आता स्पष्ट दिसतंय. भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौर देखील मराठी माणूसच असणार. कोणाला किती जागा मिळतील असं तुम्हाला वाटतंय? तुमच्या मते मुंबईचा पुढचा महापौर कोणाचा असेल? कमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.